देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा आज देशव्यापी बंद। मुंबई, पुणे, नागपूरसह विविध भागांमध्ये संपाला प्रतिसाद। ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा विरोध। शिष्टमंडळ आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। दुपारी 2 वाजता एसआयआर संदर्भात चोक्कलिंगम यांच्याशी चर्चा करणार। तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते इथे उपस्थित राहणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा युरोप दौरा शेवटच्या टप्प्यात। इटलीच्या रोम विमानतळावर पंतप्रधान मोदींचं स्वागत। तर वेलकम टू रोम माय फ्रेंड, जॉर्जिया मेलोनी यांची मोदींसोबतची ही पोस्ट व्हायरल। शिवराज मोटेगावकरच्या पत्नीला सीबीआयकडून नोटीस। पुण्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना। तर काल मुलाची 8 तास चौकशी। नीट परीक्षेमध्ये 23 लाख विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अपघात। विद्यार्थ्यांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाख द्या। माजी मंत्री सुबोध सावजी यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी। मुंबईमध्ये येणाऱ्या हजारो खासगी ट्रॅव्हल्स आता जकात नाक्यावरच थांबवण्यात येणार। ट्रॅव्हल्समुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय। प्रवाशांसाठी मेट्रो, बेस्ट किंवा मग कॅबची सुविधा सुरू होणार। राज्यात 3000हून अधिक धरणांमध्ये केवळ 33% पाणीसाठा। अमरावती विभागामध्ये सर्वाधिक, तर पुणे विभागात सर्वात कमी जलसाठा। पुणे विभागातील धरणांमध्ये केवळ 25% पाणीसाठा। त्यामुळे नागरिकांना जपून पाणी वापरण्याचं आवाहन। पेमॅक्स ग्लोबल कंपनीच्या मुख्य सूत्रधाराला नाशिकमधून अटक। 50हून अधिक गुंतवणूकदारांची 3 कोटी रुपयांची फसवणूक केली होती। 10वी पास आरोपीकडून दुबईमध्ये ऑफिस थाटून गुंतवणुकीचं आमिष। इतर आरोपींना याआधीच अटक।